ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात पहाटेच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. शांतीनगर येथील नूतन नीलम अपार्टमेंटमध्ये स्लॅब कोसळून 3 जण जखमी झाल्याची घटना घडली. नूतन नीलम अपार्टमेंट हनुमान मंदिराजवळील ए विंग या तळ+5 मजली इमारतीच्या 5व्या मजल्यावरील रूम नंबर 501चा स्लॅब थेट 4थ्या मजल्यावरील रूम नंबर 402 वर कोसळला. ही इमारत अंदाजे 30 ते 35 वर्ष जुनी असून C2B या धोकादायक प्रवर्गात ती मोडते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस तसंच बांधकाम विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल करले आणि यानंतर बचाव कार्य त्वरित सुरू करण्यात आलं. या दुर्घटनेत 3 जण जखमी झाले आहेत. 60 वर्षीय गजेंद्र प्रसाद यांना उजव्या खांद्याला फ्रॅक्चर झाले, तर 25 वर्षीय प्रिन्स यादव यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले. तसंच 23 वर्षीय प्रदीप यादव यालाही दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना प्रथम मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर प्रदीप यादव यांना पुढील उपचारासाठी फोर्टिस हॉस्पिटल भांडूप येथे हलवण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे. या इमारतीत एकूण 26 कुटुंब म्हणजेच अंदाजे 85 ते 95 प्रवासी राहत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे. या इमारतीत एकूण 26 कुटुंब म्हणजेच अंदाजे 85 ते 95 रहिवासी राहत होते. या सर्व रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 38 येथे स्थलांतरित करण्यात आले. दरम्यान इमारतीची ए आणि बी विंग पूर्णपणे सीलबंद करण्यात आली असून पुढील कारवाई ठाणे महानगरपालिकेकडून केली जाणार आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या घटनेचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. वनमंत्री गणेश नाईक हे अनुभवी नेते असून त्यांनी अनेक वर्ष मंत्रिपद भूषवले. त्यामुळे त्यांनी जबाबदारीने माहिती विचारली असावी. त्याला नगरविकास खात्याकडून उत्तर मिळालं तर वाट टळतील, मात्र त्याऐवजी वेगळंच वळण दिलं जात असल्याचं आमदार संजय केळकर यांनी स्पष्ट केलंय. यावेळी या वादाचा कोणताही परिणाम ठाणे महानगरपालिकेतील महायुतीवर होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या खोपट येथील जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना एकमेकांवर टीका करताना आचारसंहिता पाळण्याची गरजही व्यक्त केली. प्रशासकीय राजवट असताना नवी मुंबई महापालिकेच्या अनामत रकमा आणि भूखंडांबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विचारली आहे. नाईक हे अनेक वर्ष सत्तेत होते. त्यांनी जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही अनेक वर्ष भूषवलंय. नवी मुंबईत 25 वर्ष त्यांनी एक हाती सत्ता ठेवली आहे. त्यामुळे त्यांनी जबाबदारीने माहिती विचारली असावी. त्याला नगरविकास विभागानं उत्तर द्यायला हवं. मात्र त्याऐवजी वेगळं वळण दिलं जात आहे. आवश्यक माहिती मिळाली तर वाट टाळता येऊ शकतील. जनतेनं विकासासाठी महायुतीला सत्ता दिली आहे. अशा वादामुळे लोकांमध्ये संभ्रम वाढण्याची शक्यता अधिक आहे. महायुतीबाबतचे कोणतेही निर्णय हे राज्यात मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रात अमित शहा वेळोवेळी घेत असतात. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या वादाचा कोणताही परिणाम ठाणे महापालिकेतील महायुतीवर होणार नाही असंही केळकर यांनी स्पष्ट केलंय. ठाणे महानगरपालिकेच्या कार्यशाळा विभागातील वाहन चालक सतीश बळीराम तेटवार याला कर्तव्यावर असताना मद्यप्राशन केल्याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले. आज ठाणे महानगरपालिकेच्या कार्यशाळा विभागातील वाहन चालक सतीश बळीराम तेटवार तसंच खाजगी वाहन चालक विपुल भरत बनकर हे वाहन क्रमांक MS04KU2323 मध्ये कार्यालयीन वेळेत मद्यप्राशन करत असल्याचं निदर्शनास आलं. प्रशासनाने या घटनेची तात्काळ दखल घेत संबंधित दोन्ही वाहन चालकांना तपासणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे पाठवले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत दोघांनीही मद्यप्राशन केल्याचं स्पष्ट झाल्याचा अहवाल देण्यात आलाय. हा प्रकार अत्यंत गंभीर असून महाराष्ट्र नागरी सेवा अन्वये सतीश तेटवार या वाहन चालकाला आज रोजीच्या प्रभावानं तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले. तर विपुल भरत बनकर हा खाजगी वाहन चालक असल्यानं त्याबाबतची माहिती पोलीस प्रशासनास कळवण्यात आली असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. खरं तर आत्ताच ही माहिती मला मिळालेली आहे आणि त्या माहितीनुसार मी आयुक्तांशी आणि त्याची माहिती घेऊन कठोर कारवाई करण्याची आपण नक्कीच करू.
ठाण्यातून नाशिकच्या दिशेनं जाणाऱ्या साकेत पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर आजपासून सुमारे 200 मीटरचा भाग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलाय. त्यामुळे वाहनधारकांना तात्पुरता का होईना परंतु मोठा दिलासा मिळालाय. गेल्या काही महिन्यांपासून दुरुस्ती आणि मजबूतीकरणाच्या कामामुळे हा पूल बंद होता. त्यामुळे भिवंडी मार्गावर तसंच मुंबई ठाणे दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत होती. साधारणतः 5 ते 10 मिनिटांचा प्रवास करण्यासाठी वाहन चालकांना अर्धा ते 1 तास खर्च करावा लागत होता. आता पुलाचा पुन्हा एक भाग सुरू झाल्यामुळे वाहतुकीचा ताण काही प्रमाणात कमी झालाय. येत्या मे महिन्याच्या अखेरीस उर्वरित कामही पूर्ण होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सर्व कामं पूर्ण झाल्यानंतर ठाणे मुंबई आणि ठाणे भिवंडी मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल असा दावा वाहतूक पोलिसांनी केला आहे. दरम्यान सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी वाहतुकीची परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा वाहन चालकांकडून व्यक्त केली जात आहे. ठाणेकरांसाठी ही नक्कीच दिलासादायक घडामोड मानली जाते. कधी हा पूल सुरू झाला आणि किती फायदा होईल? सर्वप्रथम MSRDC आणि नॅशनल हायवे अथॉरिटीचे अधिकारी आणि टीमचे अभिनंदन, त्यांना शुभेच्छा देखील की आता नुकताच आम्ही हा ब्रिज वाहतुकीसाठी सुरू करून देण्यात आलेला आहे. आता वाहनांची रेलचेल पण वाढलेली आहे. वाहनं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नाशिकच्या दिशेने जोरात जात आहेत. कॉन्क्रीटचा ब्रिज आहे, मोठा आहे, त्यामुळे पूर्वी जो वाहन चालकांना त्रास व्हायचा, स्लो जायचे, आता त्याच्यामध्ये थोडासा फरक पडून गती वाढून जाईल. बराचसा परिणाम जो पावसाळ्यामधला आमचा त्रास होता, या वाहन चालकांचा जो त्रास होता, तो देखील दूर होणार. आता वॅकेशन येते, 10वी-12वीचे परीक्षा चालू आहे, त्यामुळे वाहन चालकांना देखील मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. थँक्यू. कोकणात जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी लालपरी सज्ज झाली आहे. एसटी महामंडळ ठाणे विभागानं कोकणात जाण्यासाठी 75 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे रेल्वे तसंच अन्य गाड्यांमधून रेटारेटी करत गाव गाठणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळालाय. आमच्या गावात आहे शिमगा असं म्हणत चाकरमानी कोकणात रवाना होतील. सुरक्षित आणि सुखरूप प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीला होळीच्या सणात चाकरमान्यांची पहिली पसंती मिळते. ठाणे, कल्याण, डोंबिवली, दिवा आणि कळव्यात नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं स्थानिक झालेल्या कोकणवासियांच्या दिमतीला एसटी महामंडळाची लालपरी सज्ज झाली आहे. ठाणे विभागातील विविध आगारांमधून दापोली, खेड, चिपळूण, गुहागर तसंच रायगड जिल्ह्यातील महाड या मार्गावरून गाड्या धावणार आहेत. एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना जाहीर केलेली सवलत मिळणार आहे. बोरिवली आगारातून 17, भाईंदर आगारातून 3, ठाणे खोपट आगारातून 21, कल्याणहून 17 आणि विठ्ठलवाडी आगारातून 21 बस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी आगाऊ आरक्षणाची सुविधा ऑनलाईन तसंच ऑफलाईन उपलब्ध असून 28 फेब्रुवारी ते 2 मार्चपासून बुकिंग सुरू होणार आहे. ग्रुप बुकिंगची सोय उपलब्ध करण्यात आली असून अद्याप कोणतंही ग्रुप आरक्षण झालं नसल्याची माहिती एसटी प्रशासनानं दिली आहे.